महाराष्ट्रातील महिलांना आर्थिक मदतीसाठी महायुती सरकारने सुरू केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार आहे। फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3,500 कोटींच्या चेकवर सही केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला दिली होती। अजित पवार यांनी पुढील आठवड्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळतील असं सांगितलं होतं। मात्र आठवडा उलटून गेल्यानंतर देखील महिलांना पैसे मिळण्यास सुरुवात झाली नव्हती। यावरून विरोधकांकडून टीका सुरू झाली। अखेर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे आजपासून मिळण्यास सुरुवात होणार असल्याची महिला व बाल विकास विभागाकडून माहिती देण्यात आली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याचे 1500 रुपये आजपासून मिळणार आहेत। जानेवारी महिन्यात 2,41,00,000 महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळाले होते। लाडकी बहीण योजनेतील अर्जाची पडताळणी प्रक्रिया सुरू केल्यानंतर साधारणपणे 9 लाख महिलांची संख्या कमी झाल्याची माहिती होती। त्यामुळे यावेळी जानेवारीच्या तुलनेत कमी महिलांना लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये मिळतील। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आजपासून दिला जाणार असल्याची माहिती महिला व बाल विकास विभागाने दिलेली आहे। अर्थ खात्याकडून फेब्रुवारी महिन्यासाठी मिळणारी रक्कम महिला व बाल कल्याण खात्याला वर्ग झालेली आहे। काही तांत्रिक बाबींमुळे पैसे देण्यास उशीर झाल्याची माहिती देखील विभागाकडून देण्यात आलेली आहे। फेब्रुवारी महिना संपायला 2च दिवस बाकी असतानाही रक्कम जमा होत नसल्यामुळे सरकारवर विरोधकांकडून टीका करण्यात येत होती। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 15 फेब्रुवारीला एका कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या फेब्रुवारीच्या हप्त्यासाठी 3,500 कोटी रुपयांच्या चेकवर सही केली असून येत्या आठवड्यात पैसे मिळण्यास सुरुवात होईल असं म्हटलं होतं। त्यामुळे लाडक्या बहिणींना 1500 रुपये कधी मिळणार याची प्रतीक्षा होती। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 7 हप्त्यांचे 10,500 लाडक्या बहिणींना मिळालेले आहेत। आता 8व्या हप्त्याचे 1500 रुपये मिळाल्यानंतर महिलांना सरकारकडून लाडक्या बहिणींना मिळालेली रक्कम 12,000 पर्यंत मिळेल। दरम्यान महायुतीने लाडक्या बहिणींना सत्ता पुन्हा आल्यास 2100 रुपये देण्याचं आश्वासन दिलं होतं। ते कधी पूर्ण होणार याकडे देखील महिलांचं लक्ष लागलंय।